राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 20 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन. जगण्यासाठी साऱ्यांची धडपड, पण जगणं म्हणजे काय याचा जगणारा कधी विचारच करत नाही. खरोखर मी जगतो म्हणजे काय करतो? माझ्या जगण्याचा उद्देश काय? का सर्वांच्या बरोबरीनं माझंही जगणं चालू आहे? जगणं म्हणजे काय प्रक्रिया आहे? इत्यादी अनेक गोष्टी, माझं अस्तित्व आणि ते स्वीकारण्यासाठीची खरी खोटी धडपड, अनेक कष्ट, अडचणी, आजार, व्यथा, शारीरिक मानसिक भावभावनांच्या, वासनांच्या या सगळ्या झेलून मी जगतो म्हणजे काय? मी कोण याचा विचार झाला तर कोण जगता आहे याचा विचार पुढे करता येईल. जगण्याची क्रिया काय आहे हेच मला स्पष्ट झालेलं नाही. श्वास चालू आहे तोपर्यंत शरीराची हालचाल चालू आहे. खाणं पिणं झोपणं आणि प्रजोत्पत्ती करणं या पलीकडे जगण्यात काही अर्थ आहे का? असेल तर काय? या देहापुरतंच जगणं आहे की या देहानंतरही जगण्याची क्रिया चालूच असते? आणि असली तर ती नक्की केव्हा संपते का संपतच नाही? अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरं शोधायला माणूस विचार केला तर उद्युक्त होतो, अन्यथा नाही. कित्येक म्हणजे बहुधा 90% वर माणसं असा विचार करण्याच्या फंदात पडतच नाहीत. केला तर उत्तर सापडत नाही म्हणून सोडून देतात. अस्तित्वाचा प्रश्न त्यांना पडतच नाही. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. अशा चार्वाक तत्त्वज्ञानाखाली राहिल्यानंतर फारसा फरक पडत नाही. परंतु जगणं म्हणजे काय याचा विचार व्हायलाच हवा. जो जागा आहे तो जगतो असं म्हटलं पाहिजे. आम्ही जागे नाहीच. सर्व सोडोनी शोधा मजला ऐसे भगवंत बोलिला. हे समर्थांचं दासबोधातलं वचन लक्षात घेतलं की जगणं म्हणजे काय आणि कशासाठी याचा खुलासा होईल. परंतु परिस्थिती अशी आहे की आम्ही त्या बाबतीत झोपलेलो आहोत आणि संसाराच्या व्यवहाराच्या बाबतीत अगदी जागृत आहोत अशी परिस्थिती आहे. हा जगण्याचा जर हेतू कळला तर मी जगतो आहे ते नामाच्या आधारावर, नामाच्या आधारानं मूळ ठिकाणी परत जाण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी जी आवश्यक क्रिया करावी लागते तिला जगणं असं म्हणता येईल. कारण सुरुवातीला तरी देहाच्या अनुषंगानंच नामाचं साधन करावं लागणार आहे. म्हणून देहधारणा महत्त्वाची आणि त्यालाच व्यवहारी भाषेत जगणं असं म्हणतात. या गोष्टी नामसाधन आणि गुरुकृपा यावर अवलंबून आहेत हे मात्र विसरता कामा नये. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की